ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विजयचा आवाज ऐकताच आर्यन काही क्षण जागेवरच थांबला. समोर समुद्राच्या लाटा उसळत होत्या तर मागे दगडी वाटेवर विजय उभा होता. पण त्याच्या मागे उभ्या असलेल्या काळ्या कपड्यातील व्यक्तीचा चेहरा अजूनही हुडमुळे झाकलेला होता. त्या व्यक्तीच्या हातात एक प्राचीन तलवार होती आणि तिच्या मुठीवर भोसले घराण्याचं राजमुद्रेसारखं चिन्ह कोरलेलं होतं. ते चिन्ह पाहताच गुरुजींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती दोन्ही उमटले. असं कसे शक्य आहे? ही तलवार तर शेकडो वर्षापूर्वी हरवली होती. गुरुजींच्या तोंडून शब्द फुटले. ती रहस्यमय व्यक्ती पुढे आली. त्याने शांतपणे आपला हूड काढला. तो समोर 60 वर्षांचा, करड्या दाढीचा आणि भेदक नजरेचा माणूस होता. त्याने आर्यनकडे पाहत म्हटलं, "मी तुझा शत्रू नाही, पण मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इथेपर्यंत आलो आहे." आर्यनने चिडून विचारलं, "मग इतकी वर्षे हे रहस्य का लपवलंत? माझ्या वडिलांचा मृत्यू का झाला?" त्या वृद्धाने खोल श्वास घेतला. "तुझ्या वडिलांचा मृत्यू एका खजिन्यासाठी झाला होता. ते भारताचा इतिहास बदलणारे पुरावे चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नयेत म्हणून लढत होते." सगळे स्तब्ध झाले. त्याने पुढे सांगितलं, "सिंधुदुर्गच्या समुद्राखाली एक गुप्त दालन आहे. तिथे सोने चांदी नाही, तर स्वराज्याशी संबंधित दुर्मिळ हस्तलिखिते, राजमुद्रा आणि महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवले गेले होते. अनेक वर्षांपासून काळा नाग संघटना त्याचा शोध घेत आहे." इतक्यात समुद्राची भरती पुन्हा वाढू लागली. लाटा दगडी वाटेवर आदळू लागल्या. वृद्धाने आर्यनच्या हातात पितळी चावी ठेवली आणि म्हणाला, "आणखी 10 मिनिटात हा मार्ग पाण्याखाली जाईल. उशीर झाला तर दालन पुन्हा अनेक वर्षांसाठी बंद होईल." आर्यन, समीर, निशा, गुरुजी, आदित्य आणि विजय वेगाने किल्ल्याच्या तटबंदीखालील एका लपलेल्या कमानीकडे धावू लागले. कमानीच्या आत एक विशाल लोखंडी दरवाजा होता. दरवाजावर 7 कुलपे होती. आर्यनने पहिल्या कुलपात पितळी चावी फिरवली. टक. पहिलं कुलूप उघडलं, मग दुसरं, मग तिसरं. 7वं कुलूप उघडताच संपूर्ण दरवाजा हळूहळू उघडू लागला. समोर दिसणारं दृश्य पाहून सगळे थक्क झाले. मोठ्या दालनाच्या मध्यभागी काचेच्या पेटीमध्ये जपून ठेवलेले जुने दस्तऐवज, नकाशे, तलवारी आणि राजमुद्रा चमकत होत्या. पण त्या दालनात ते एकटे नव्हते. दुसऱ्या बाजूला आधीच काळा नाग संघटनेचे सशस्त्र सदस्य पोचले होते. त्यांचा प्रमुख पुढे आला आणि थंड हसत म्हणाला, "खूप उशीर झाला, आर्यन. अंतिम रहस्य आता आमचं आहे." आर्यनने आपल्या वडिलांची डायरी घट्ट पकडली. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एकच निर्धार होता, आज सत्य जिंकल किंवा मी. तेवढ्यात समुद्राच्या प्रचंड लाटेने संपूर्ण दालन हादरलं आणि अंतिम संघर्षाला सुरुवात झाली.
प्रचंड लाटेच्या आवाजाने संपूर्ण भूमिगत दालन हादरून गेलं. छतावरून पाण्याचे मोठे थेंब खाली पडू लागले. शेकडो वर्षांपासून बंद असलेले ते गुप्त दालन आता जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. दालनाच्या मध्यभागी ठेवलेल्या काचेच्या पेट्यांमध्ये असलेले जुने दस्तऐवज आणि राजमुद्रा मंद प्रकाशात चमकत होत्या. पण त्या खजिन्यापेक्षाही मौल्यवान गोष्ट म्हणजे त्या पेट्यांमध्ये जपून ठेवलेला स्वराज्याचा खरा इतिहास होता. आर्यांच्या मनात एकच विचार होता, हे पुरावे कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या हातात जाऊ देता कामा नयेत. काळानाग संघटनेचे सशस्त्र सदस्य वेगाने पुढे सरकू लागले. त्यांच्या प्रामुख्याने हात वर करताच त्यांच्या माणसांनी संपूर्ण दालनाला वेढा घातला. विजय तलवार हातात घेऊन आर्यांच्या पुढे उभा राहिला. गुरुजीने शांतपणे सांगितलं, लक्षात ठेवा, आपण इथे लढण्यासाठी नाही तर इतिहास वाचवण्यासाठी आलो आहोत. पण आता संघर्ष टाळणं अशक्य होतं. आदित्य जखमी असूनही उभा राहिला आणि म्हणाला, आज जर आपण मागे हटलो तर पुढच्या पिढींना खरं सत्य कधीच कळणार नाही. इतक्यात आर्यांची नजर दालनाच्या भिंतीवर कोरलेल्या एका मोठ्या शिलालेखावर गेली. त्यावर मोडी लिपीत काही शब्द कोरलेले होते. गुरुजींनी ते वाचायला सुरुवात केली. त्यांचा आवाज दालनात घुमला. सत्य जपणाऱ्याला मार्ग मिळेल, लोभ करणाऱ्यांचा अंत इथेच होईल. हे वाक्य पूर्ण होताच संपूर्ण दालनात एक वेगळीच हालचाल सुरू झाली. भिंतीमध्ये लपलेली दगडी चक्र फिरू लागली. काही ठिकाणी जमिनीचे भाग सरकले तर काही ठिकाणी नवीन दगडी भिंती उभ्या राहिल्या. क्षणार्धात दालन अनेक भागात विभागलं गेलं. काळानाग संघटनेचे अनेक सदस्य वेगवेगळ्या भागात अडकले. त्यांचा प्रमुख संतापाने ओरडला, कोणीही मागे हटू नका, दस्तऐवज मिळवा. तो स्वतः पुढे झेपावला. पण ज्या क्षणी त्याने मुख्य काचेची पेटी उघडण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणी पेटीवर कोरलेले राजमुद्राचं चिन्ह तेजस्वी प्रकाशाने चमकलं. धाड! जोराचा आवाज झाला आणि पेटीच्या आजूबाजूला जाड लोखंडी जाळी उभी राहिली. गुरुजी हसत म्हणाले, ही सुरक्षा शेकडो वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती. ज्याच्याकडे योग्य चावी आणि योग्य हेतू असेल तोच ही पेटी उघडू शकतो. आर्यांनी आपल्या खिशातून वडिलांनी दिलेली पितळी चावी बाहेर काढली. तो सावकाश पुढे गेला. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. त्याने चावी कुलपात फिरवली. क्षणभर संपूर्ण दालन शांत झालं आणि मग पेटी हळूहळू उघडली. आत एकच वस्तू होती, एक जुना कापडी गुंडाळा. आर्यनने तो अलगद उघडला. आत एक हस्तलिखित पत्र होतं. पत्राच्या पहिल्याच ओळीने त्याचा श्वास रोखला होता. प्रिय अर्जुन, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू माझं अपूर्ण काम पूर्ण केलं आहेस. तो आवाज जणू त्याच्या वडिलांचाच होता. आर्यनच्या डोळ्यात अश्रू दाटले. पण पत्र पूर्ण वाचण्याआधीच दालनाच्या दुसऱ्या टोकाला जोराचा स्फोट झाला. धूर पसरला आणि त्या धुरातून काळानाग संघटनेचा प्रमुख पुन्हा समोर आला. यावेळी त्याच्या हातात एक वेगळीच प्राचीन पेटी होती आणि तो हसत म्हणाला, तुम्हाला वाटलं तुम्ही जिंकलात. खरा खेळ तर आता सुरू झाला आहे.
दालनात झालेल्या स्फोटानंतर सर्वत्र धूर पसरला होता. काही क्षण कोणालाच काही दिसत नव्हतं. पाण्याचे थेंब छतावरून कोसळत होते आणि समुद्राच्या प्रचंड लाटांचा आवाज दालनात घुमत होता. आर्यनने आपल्या हातातले वडिलांचं पत्र छातीशी घट्ट धरलं. ते पत्राचा आता त्याच्यासाठी सर्वात मोठा पुरावा होता. धूर हळूहळू विरू लागला आणि काळा नाग संघटनेचे प्रमुख पुन्हा समोर दिसू लागले. त्याच्या हातात असलेली प्राचीन पेटी आता उघडी होती. त्या पेटीतून मंद निळसर प्रकाश बाहेर येत होता. गुरुजींनी आश्चर्याने म्हटलं, ही तर राजमुद्रेची पेटी आहे, शेकडो वर्षांपासून हरवलेली. तो माणूस मोठ्याने हसू लागला. हो, आणि आता ती माझ्याकडे आहे. तुम्हाला वाटलं की खरा पुरावा त्या पत्रात आहे? नाही, खरा पुरावा या पेटीत लपलेला आहे. त्याने पेटीतून एक जुना तांब्याचा नकाशा बाहेर काढला. नकाशावर महाराष्ट्रातील अनेक किल्ले जोडणारे गुप्त मार्ग कोरलेले होते. लोहगड, रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड आणि रायगड. आर्यन आश्चर्यचकित झाला. त्याच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रातही याच किल्ल्यांचा उल्लेख होता. त्याने पत्र उघडलं आणि मोठ्याने वाचायला सुरुवात केली. प्रिय आर्यन, जर तू इथेपर्यंत पोहोचला असशील तर लक्षात ठेव, आपला खरा वारसा सोने किंवा खजिना नाही, तो आपल्या इतिहासाचा आणि सत्याचा आहे. जो हा नकाशा पूर्ण करेल तो स्वराज्याशी संबंधित हरवलेले पुरावे शोधू शकेल. पण हा नकाशा चुकीच्या हातात गेला तर इतिहास कायमचा बदलला जाईल. हे ऐकताच काळा नागाचा प्रमुख संतापला. पत्र बंद कर, तो नकाशा मला दे. तो आर्यनच्या दिशेने धावला. तेवढ्यात विजय त्याच्या समोर भिंतीसारखा उभा राहिला. दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार झटापट सुरू झाली. समीर आणि निशाने दालनात उरलेले दस्तऐवज सुरक्षित पिशव्यांमध्ये ठेवायला सुरुवात केली. गुरुजींनी आर्यनला सांगितलं, पत्र आणि नकाशा घेऊन बाहेर निघ, आम्ही याला थांबवतो. पण आर्यन मागे हटायला तयार नव्हता. तो ठाम आवाजात म्हणाला, आजपर्यंत माझ्या वडिलांनी, काकांनी आणि विजयने या सत्यासाठी आयुष्य पणाला लावलं. आता मी कोणालाही हे पुरावे घेऊन जाऊ देणार नाही. इतक्यात दालनाच्या भिंतीवर बसलेली एक विशाल दगडी राजमुद्रा फिरू लागली. संपूर्ण दालन पुन्हा एकदा हादरलं. समुद्राचं पाणी वेगानं आत शिरू लागलं. गुरुजी घाबरून ओरडले, लवकर, अजून काही मिनिटात हे दालन पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे. आर्यनने पत्र, नकाशा आणि राजमुद्रा आपल्या बॅगेत ठेवली. तो बाहेरच्या दिशेने धावू लागला. पण अचानक दालनाच्या बाहेरून एक स्त्रीचा आवाज घुमला, आर्यन थांब, तुझ्या आईबद्दलचं शेवटचं सत्य अजून तुला माहीत नाही. तो आवाज ऐकताच आर्यन जागच्या जागी थांबला. त्याने मागे वळून पाहिलं. दालनाच्या प्रवेशद्वारात पांढरी साडी नेसलेली एक रहस्यमय स्त्री उभी होती. तिच्या हातात आर्यनच्या आईचा जुना फोटो होता. पांढरी साडी नेसलेली ती रहस्यमय स्त्री दालनाच्या प्रवेशद्वारात शांतपणे उभी होती.
तिच्या हातात आर्यनच्या आईचा जुना फोटो होता. दालनात पाणी वेगाने भरत होतं, तर तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. ती हळूहळू पुढे आली आणि म्हणाली, आर्यन, तुझ्या आईला लोकांनी एक साधी स्त्री समजलं, पण खरं म्हणजे ती या संपूर्ण गुप्त मोहिमेची शेवटची रक्षक होती. ते ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो हळव्या आवाजात म्हणाला, म्हणजे तिला सगळं माहिती होतं? स्त्रीने मान हलवली. हो, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिने सर्व पुरावे वेगवेगळ्या ठिकाणी लपवले, कारण तिला माहिती होतं की काळा नाग संघटना एक दिवस पुन्हा परत येईल. काळा नागाचा प्रमुख संतापाने तिच्याकडे पाहू लागला. पुरे झालं, ती चावी आणि नकाशा माझ्याकडे द्या. तो आर्यनकडे धावला, पण त्याच क्षणी त्या स्त्रीने आपल्या हातातील फोटोच्या मागे लपवलेलं एक छोटंसं तांब्याचं नाणं दगडी भिंतीवरील गोल चिन्हात बसवलं. घर्र! संपूर्ण दालन हादरलं. दगडी भिंत सरकू लागल्या. दालनाच्या मध्यभागी जमिनीखालून एक गोल दगडी व्यासपीठ वर आलं. त्या व्यासपीठावर एक सुंदर लाकडी पेटी ठेवलेली होती. पेटीवर सोनेरी अक्षरात लिहिलेलं होतं, सत्य कधीच मरत नाही. गुरुजींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हीच ती पेटी, अनेक वर्षांपासून ज्याचा शोध सुरू होता. आर्यनने थरथरत्या हाताने पेटी उघडली. आत एक राजमुद्रा, काही दुर्मिळ हस्तलिखित आणि एक सीलबंद पत्र होतं. त्या पत्रावर त्याच्या वडिलांची सही होती. आर्यनने पत्र उघडलं. पहिली ओळ वाचताच त्याचे डोळे भरून आले. माझ्या प्रिय मुला आर्यन, जर तू हे पत्र वाचत असशील तर मला खात्री आहे की तू धैर्य, प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग निवडला आहेस. पत्रात पुढे लिहिलेलं होतं, या पेटीला खजिना सोन्याचा नाही, तर आपल्या इतिहासाचा आहे. तो कोणाच्याही मालकीचा नसून संपूर्ण देशाचा आहे. त्याचं रक्षण कर, पण त्याचा कधीही स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करू नकोस. आर्यनने पत्र अलगद बंद केलं. त्याने राजमुद्रा उचलली. तेवढ्यात समुद्राचं पाणी वेगाने दालनात शिरलं. गुरुजी मोठ्याने ओरडले, सगळे बाहेर पळा. दालन काही क्षणात पूर्णपणे बुडणार आहे. सगळे बाहेरच्या दिशेने धावू लागले. मात्र काळा नागाचा प्रमुख अजूनही तिथेच उभा होता. त्याने शेवटचा प्रयत्न करत राजमुद्रा हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण अचानक छताचा एक मोठी दगडी खांब तुटून त्याच्या समोर कोसळला. त्याचा मार्ग बंद झाला. त्याने आर्यनकडे रागाने पाहिलं आणि ओरडला, ही लढाई संपलेली नाही. मी पुन्हा परत येईन. पुढच्या क्षणी समुद्राच्या प्रचंड लाटांनी संपूर्ण गुप्त दालन गिळून टाकलं. आर्यन, गुरुजी, विजय, आदित्य, निशा आणि समीर सुरक्षित बाहेर आले. समोर उगवत्या सूर्याची किरणं सिंधुदुर्गाच्या तटावर पडत होती. पण आर्यनला जाणवत होतं, या प्रवासाचा एक अध्याय संपला असला तरी एक नवीन रहस्य आता त्याची वाट पाहत होतं.